नमस्कार. मी आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. व्हिडिओच्या अगोदरच मी आपल्याला एक सांगू इच्छिते की आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जसे जसे मी व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करील तसे तसे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळून जातील. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आज पाहूया आपण इयत्ता 4साठी विषय मराठी पाठ क्रमांक 2 बोलणारी नदी. पहा, आपल्याला माहिती आहे बोलणे हा गुणधर्म फक्त माणसाचा आहे, परंतु या पाठामध्ये एक नदी आहे की जी बोलतीये. ती कशी काय तर तेच आपण आज पाहणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. पान नंबर 2, पाठ क्रमांक 2 बोलणारी नदी. एक होती मुलगी, तिचे नाव लीला. पहा, या गोष्टीमध्ये एक लीला नावाची मुलगी आहे. होती ती 4थीत आणि भारी खोडकर. ती इयत्ता 4थीमध्ये शिकत होती, म्हणजे साधारणपणे तुमच्याच वयाची. पण तिचा स्वभाव कसा होता? खोडकर. लोकांना त्रास द्यावे असं तिला नाही वाटायचं, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस. म्हणजे तिच्या मनात दुसऱ्यांना त्रास द्यावा असं नव्हतं, परंतु तिला त्यात मज्जा वाटायची, म्हणून ती इतरांची खोड्या करायची. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. यासाठी ती मजेशीर युक्त्या शोधायची. पहा, जसं तुम्हालाही वाटतं की कधी कधी आपल्या मनासारखं करावं, तसं ह्या लीलाला देखील कधी कधी असं व्हायचं की ती काहीतरी आपल्या मनासारखं करावं, आणि त्यासाठी ती वेगवेगळ्या युक्त्या म्हणजे कल्पना शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. पहा, म्हणजे ती गावापासून थोडंसं लांब एका टोकाला राहत होती, आणि तिच्या घराच्या पाठीमागेच मागच्या बाजूलाच थोडंसं चालत गेलं की एक नदी होती. पुढे काय झालं? एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. पहा, उन्हाळ्यामध्ये बर्फाचा गोळा येत असतो बघा दारावर, तर तो तसा गोळा लीलाला खावासा वाटलाय. आई म्हणाली नको खाऊ, ताई म्हणाली नको खाऊ, माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग लीला नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. म्हणजे हा बर्फाचा गोळा तिची आई म्हणाली नको खाऊ, ताई म्हणाली नको खाऊ, तिची आजी देखील म्हणाली की जर तू बर्फाचा गोळा खाल्ला तर तुझ्या सर्दी होईल, घसा दुखेल. आता काय करावे बरे? पण लीलाला तरी खावासा वाटतच होता. मग पुढे काय केले लीलाने? लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी? पहा, लीलाला एक युक्ती सुचली आहे, आणि ती नदीकडे गेली आहे आणि नदीशी बोलतीये, पण नदी बोलणार का? नाही. मग ती स्वतःशीच म्हणाली बोल ग लीला. बघा, म्हणजे इथं नदी बोललेली नाही आहे, लीला स्वतःच म्हणते की जणू काही नदी बोलतीये, आणि स्वतःलाच बोलते की बोल ग लीला. लीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी बोलणार कशी? परत लीलाच म्हणाली मग खा की, पळत जा आणि पटकन खा. म्हणजे इथं लीला स्वतःलाच म्हणाली आहे की खा म्हणून. माई जरी नाही म्हटली तरी नदी म्हणते की खा म्हणून, परंतु इथं नदी बोलत नाही. लीला म्हणाली अगं, पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ, पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली अगं, ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षा मोठी मी नदीबाई, माझं ऐक. बरोबर. म्हणजे हे सगळं लीलाच स्वतःच्या तोंडाने म्हणते की या सगळ्यांमध्ये मोठी कोण आहे? तर नदीबाई. म्हणून कोणाचं ऐकायचं? तर नदीबाईचं. पुढे काय झालंय? लीला पळत बर्फवाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. बघा, लीला आता गोळा तिने शेवटी खाल्लाच. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटू लागले. लीला पळत बर्फवाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली.
पहा म्हणजे शेवटी लीलाने तो बर्फाचा गोळा खाल्लाच. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. बघा, लीलाला काय वाटले की सगळ्यात मोठी नदी आहे आणि नदीने जर आपल्याला कर किंवा ते करण्यास परवानगी दिली की आपण ते करू शकतो, आपल्याला कोणी काही बोलणार नाही. पुढे काय झाले, एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली नको बुडू. आई म्हणाली नको बुडू. माई म्हणाली लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. लीला पळत बर्फवाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. पहा, शेवटी तिने बर्फाचा गोळा हा खाल्लाच. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. पहा, लीलाला काय वाटलं की सगळ्यात मोठी नदीबाई आहे. नदी आहे त्याच्यामुळे तिने जर परवानगी दिली तर आपण काहीही करू शकतो, आपल्याला कोणी काही बोलणार नाही. मग पुढे काय झालं, एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली नको बुडवू शाळा. आई म्हणाली नको बुडवू शाळा. माई म्हणाली लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. पहा, म्हणजे सगळे तिला शाळा बुडवू नको, जर शाळा बुडवलीस तर तू पुढे सुखी होणार नाही अशी तिची आजी म्हणतीये. मग पुढं काय केलं लीलाने, लीला चिडली. कुणीच कसं शाळा बुडवू देत नाही, शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. पहा, लीलाला आता तिच्या मनासारखं करायचंय म्हणून ती कोणाकडे गेली तर नदीकडे. पहा, चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. नदीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू. पण नदी कशी बोलणार, मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडू बिनधास्त शाळा. पहा, म्हणजे नदी तर काही बोललीच नाहीये, पण तीच मनाने म्हणते की नदी अशी बोलली की कंटाळा आलाय तर शाळा बुडव म्हणून. ताई, आई, माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. पहा, लीलाने शेवटी तिच्या मनासारखंच केलं. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्या शाळेत 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई आणि माईला सांगितले होते. पहा, म्हणजे लीलाने शेवटी मनासारखं तर केलंय, परंतु तिची ताई त्याच शाळेमध्ये 7वीमध्ये होती, त्यामुळं आता ही गोष्ट काही लपून राहणार नव्हती. मग तिच्या ताईने हे घरी सगळं सांगितलं. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचं ठरवलं. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोललं नाही. पहा, म्हणजे आता तिच्या ताई, माई आणि आईने तिची गंमत करायची ठरवली आणि तिची जी शाळा बुडवल्याची तिने जी केलं होतं त्याबद्दल तिला कुणी काही बोललं नाही. मग आता कशी गंमत केली त्यांनी लीलाची. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. पहा, भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास, तिने विचारले. पहा, आता यांना तर गंमत करायची लीलाची आणि नेमकी लीलाचा मामा आलेला आहे आणि तो नेहमी काहीतरी खाऊ घेऊन येत असतो. मग आता लीलाने त्याला विचारले की काय आणलंय खाऊ म्हणून. तर भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. पहा, किती पेढे आणलेत, 16 पेढे, आणि ते पण बदामी. लीलाला खूप आनंद झाला, ती खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होतोय म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्यावर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. पहा, लीलाला मात्र पेढे खायचे होते, परंतु उशीर होईल शाळेला म्हणून ती तशीच निघून गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत, लीलाने आल्याबरोबर विचारले. पहा, लीलाच्या डोक्यात दिवसभर मात्र ते पेढेच होते आणि शाळेतून आल्या आल्या लगेच तिने विचारले की पेढे कुठे. तेव्हा आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा.
आई यात एक पण पेढा नाही. पहा म्हणजे लीलाला पेढा खायचा आहे, परंतु तो डबा सगळा रिकामा आहे. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाका मारली. नीला, ए नीला. काय ग आई? नीला परसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले? आईनं विचारलं. कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8, नीला म्हणाली. पहा आता ह्यांना लीलाची गंमत करायची आहे म्हणून त्यांनी नीला काय म्हणाली, म्हणजे तिची बहीण, लीलाची बहीण नीला, ती म्हणाली की मी 8 खाल्लेत आणि 8 नदीला दिले. सगळे 16 पेढे होते. पुढे काय झालं? तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली. अगो हो, तू म्हणालीस पेढे नको खाऊ, माई म्हणाली पेढे नको खाऊ, पण मी नदीबाईला विचारलं, नदी म्हणाली नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. पहा सगळं लीला जशी बोलायची तसंच नीला पण बोलतीये. अगं पण नदी कशी बोलेल? माई आणि आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे? लीलाशी बोलते तशी, असं नीला म्हणाली. बघा नीलाला, आजीला आणि माईला कळलं होतं, आईला आणि माईला कळलं होतं की नदीबाई अशी बोलती लीलाशी. पुढे काय झालं? काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही ग लीला? नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, ताई, आई, माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. पहा म्हणजे लीलाला स्वतःची चूक कळली आहे आणि ती आता सगळ्यांना म्हणते की मी परत नदीशी बोलायला जाणार नाही. मग माई हसत कपाटाकडे गेली आणि डब्बा घेऊन आली. लीला आणि नीला, घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. असं पहा, माईने तो डब्बा लपवून ठेवलेला होता. आता माईने तो डब्बा काढलाय आणि दोघींनाही एक एक पेढा देऊन खेळायला जायचं सांगितलंय. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. म्हणजे त्यांनी शेवटी लीलाची गंमत केली, तिची खोडी पूर्ण जिरवली. अशा पद्धतीने लीलाला समजलं की नदी काही बोलत नाही, आपणच ती सगळी गंमत करत होतो हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि तिथून पुढे मात्र ती पुन्हा नदीशी बोलायला गेली नाही. हा पाठ तुम्हाला समजलाच असेल. हा पाठाचे स्वाध्याय